सर्वांची नार्को टेस्ट करा, कुणाला सोडू नका असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। बीड प्रकरणावरून त्यांनी ही मागणी केलेली आहे। एक जरी आरोपी सुटला तर पूर्ण राज्य पेटून उठणार असा इशाराही जरांगे यांनी दिलाय। 2028 लावली जाणार, सामूहिक कटात बी सगळ्याला घेतलं जाणार, कोणाला सोडलं जाणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे। आमचं म्हणणं आहे की यांची सगळ्यांची नार्को टेस्ट एकदा करा, सगळ्याचे शिड्यार पण काढा, नार्को टेस्ट पण करा, यांना सोडू नका आता। आणि हे शब्द त्यांनी अधिवेशनात पण दिला, त्यांनी कुटुंबाला पण दिला। देशमुख कुटुंब आता 2 दिवसापूर्वी भेटून आलेत, आता दगा फटका करणार नाहीत अशा अपेक्षा मुख्यमंत्री 100% देणार म्हणून। त्यातला एक जरी आरोपी सुटला ना, एक पुरं राज्य पुन्हा पेटून उठणार। आता एकच आरोपी म्हणून नाही म्हणता येणार, कारण ती संघटित गुन्हेगारीची प्रचंड मोठी टोळी आहे। ही कुख्यात टोळी धनंजय मुंडेने तयारी केलेली, फक्त पैसा आणि पैसा, आणि या गोष्टीमुळं माणसं सुद्धा मारू टाकली खूप त्यांनी। त्यामुळे याच्यातलं सगळं नुसते आरोपी तर सापडणारच हो, पण जेवढी काय साखळी ती सगळी तिचा नायनाट होणार, समूळ नायनाट करणार। आणि ही शब्द नायनाट करण्याचा मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला दिलेला आहे आणि अधिवेशनात सुद्धा दिलेला आहे, एकालाही सोडलं जाणार नाही।